नवरा ड्युटी गाईस. ऐक हे पण नवरा ड्युटी आहे का? येस. आम्ही कुठे जायचं चाललो आम्ही नाही सांगणार. त्यांना कळलंच असेल मी साडी घातली आहे ह्याच्यावरनं. नमस्कार मंडळी, होप तुम्ही सगळे छान असाल, खुश असाल, आरामात असाल. आज आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी. माझ्या ट्रेडिशनल अटायरवरनं तुम्हाला आयडिया आलीच असेल. पण तुमचा पण नवरा असं पेट्रोल फ्रीक आहे का की त्याला त्याच्या गाडीच्या टाकीमध्ये आणि फोनच्या बॅटरीमध्ये कमी असं पर्सेंटेज कमी दिसलं की त्याचा असा हायपर होतो, बीपी हाय होतो त्याचा. माझा आहे आणि मला त्याने प्रत्येक वेळेस डील करावं लागतं. आता टाकी अर्धी आहे, एक्झॅक्ट अर्धी. तर तो म्हणतोय की आपल्या गाडीत पेट्रोल भरावं लागेल. सो दिस इज व्हॉट आय डील विथ एव्हरी डे. नवरा ड्युटी, बायको ड्युटी. ही नवरा ड्युटीवाला मी टाकला असेल आधीच. सो आज आपण चाललेलो आहोत हनुमान मंदिरात. शनिवारी आणि मंगळवारी असं म्हणजे जाऊ शकतो आपण. आम्ही शनिवारी पण गेलो होतो पण मला ते रेकॉर्ड करता आलं नाही कारण की आम्ही कोणासोबत तरी गेलो होतो. आणि आज आहे मंगळवार, आज परत जातोय. सो म्हणलं आज रेकॉर्डिंग करावं. आणि ते खूप प्रसन्न मंदिर आहे, म्हणजे असं बाहेरून वाटत नाही की आतमध्ये इतकं छान मंदिर आहे. बाहेर असं फक्त टेंट पत्रा आहे का रे? नाही, काय आहे, नॉर्मल घरासारखं वाटतो बाहेर. नॉर्मल घर पण नाही, असं शेड असतं ना. शेड टाईप आहे. पण आतमध्ये इतके सुंदर म्हणजे आकृती आहेत देवांच्या. महादेव आहेत, हनुमान आहेत आणि गणपती. आणि ते असे रत्नजडित आहेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ना. खूप प्रसन्न वाटतं, खूप पॉझिटिव्ह आहे. हा, असं वाटत नाही की त्या जागेला बघून की हे एवढं छोटं आहे आणि एवढेशे. खूप छान आहे. मी तुम्हाला आत जाऊन दाखवते. ओके, मग तेव्हा भेटू. तर इथे ना 2 टेम्पल आहेत. एक भारतीय हिंदू टेम्पल जिथे आम्ही जातो तिथे सगळे देवी देवता आहेत. आणि हे वालं जे काय आहे याचं नाव? हनुमान मंदिर नाही, खूप छान नाव आहे. हा, तर त्याचं आहे श्री भक्त अंजनेय टेम्पल ऑफ ओहायो नाव. आणि म्हणजे नावासारखंच अंजनेय म्हणजे तसा अवतार दिसतो तिथं. इतकं सुंदर आहे, मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी इंडियाला आले होते ना, तर विशाल प्रत्येक सॅटर्डेला जायचा. तेव्हापासून ही प्रथा चालू झाली आहे. आता आज काहीच करायला नव्हतं, सगळं झालं होतं आणि बोरिंग दिवस होत होता. म्हणून मग म्हटलं आता 8 वाजलेत बाय द वे. जर तुम्हाला एवढा हा उजेड दिसतोय ना, तो 8 वाजताही असाच असतो. सो 8 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. 9 वाजता मंदिर बंद होतं. ह्याचं ऑफिसचं काम लेटपर्यंत चाललं. मग ह्याने आवडलं, मग आम्ही चाललो. येस, आता जाऊ. सगळं लाईननेच आहे. सेफोरा पण आहे तिथे आतमध्ये दिसलं मला. वॉलमार्ट मागे होतं. एनीटाइम फिटनेस, बीजेस गॅस किती होतं रे? नाही, त्यांनी दिलं. हे 279 होतं. पेट्रोलचे प्राइसेस बघत चाललो होतो. मग मी ऑन केला रेकॉर्डिंग. तर बीजेसचं सगळ्यात स्वस्त आहे पण त्याला सबस्क्रिप्शन आहे असं म्हणतोय हा. म्हणजे मेंबरशिप असावी लागते मग आपल्याला मिळतं. कॉस्को आता ओपन असेल का? आपण ह्याच साईडला आहे ना. कॉस्को इथे अजून जवळचा एक कॉस्को आहे प्लेन सिटी पेक्षा. मग तिथे बघूयात. पण बंद झाला असणार आहे. अरे पेट्रोल पंप थोडी ना बंद होतो काहीही. येस, यू कॅन गुगल इट. ओके, ठीक आहे. हां, तर गेटगो नावाची कंपनी आहे. जसं आपलं हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारत पेट्रोलियम असं आहे, तसं गेटगोचं आहे $3.09. आणि UDF युनायटेड डेअरी फार्म्स तर त्याचा आहे 3.19 है ना. येस, ओल्डी. आता आपण पोचत आलेलो आहोत
तर बाहेरच्या बाजूने इतकं सुंदर आहे. आणि आता इथे आतल्या बाजूला गेलो ना इथे की मग आहे ते मंदिर. हा, भारतीय हिंदू टेम्पल अजून सुंदर आहे तिथे जायच्या. श्री हनुमान टेम्पल म्हणून आम्हाला ते अंजनेयवालं नाव लक्षात नाही राहत, पण हे असं आहे. हे घर इतकं सही आहे मागून, आणि हे इंडियन्सचं घर आहे. इथे सगळे हे बघा इंडियन्स आहेत. आता तिथं पुढे आहे ना जागा विषय, हे बघा असं आहे मंदिर. हे बघ इथे आहे जागा. आणि आतून मी दाखवते आता तुम्हाला. हे तुम्हाला विश्वास नाही बसणार, आतून इतकंच सुंदर आहे ते. किती झाडी आहे ही. हे भजन चालू आहे. विशालच्या मागचं घर बघा किती सुंदर आहे. म्हणून ह्याला घेतलं खरं तर. जीवन पल पाव चारो युग परताप तुम्हारा ऐ सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय. आंजनेय हनुमंत शूरा आंजनेय वीरा हनुमंत शूरा. रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पादात्मजं मानवयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री भक्तांजनेय स्वामिने नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि रत्नसिंहासनं कल्पयामि स्वागतं परिकल्पयामि पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि उपवीतं समर्पयामि आभरणं समर्पयामि गन्धां समर्पयामि अक्षतां समर्पयामि नानाविध परिमलपत्र पुष्पाणि समर्पयामि. अतः अष्टोत्तरशत दिव्यनाम पुरस्सर पुष्पार्चन पूजां करिष्ये. Dear devotees, everybody chant in your mind. Keep swasti, shraddham, medam, yashah, pragnam, vidyam, buddhim, shriyam, balam, ayushyam, tejah, arogyam, dehi me, kapinayaka, bhaktanjaneya, swamine, namaha, prarthanam, samarpayami. ओम जय जगदीश हरे माता पिता तुम्हें शरण करूं मैं किसकी स्वामी शरण करूं मैं किसकी तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा तुम करुणा म्हणजे दर्शन. हे आहेत गणपतीजी आणि हा आहे विशाल.
सुंदर आहे ना, प्रसन्न आहे मूर्ती तिन्ही. नवग्रह आहे. सो आपल्याला प्रसादामध्ये मेदू वडा, मला केळी मिळाली आहे. असे वेगळे फ्रूट्स जे लोक घेऊन येतात ते हे लोक डिस्ट्रीब्यूट करतात. मला केळी मिळाली, विचारलं पण आय गेस केळीच मिळाली आहे ना. कुठे का घेतली नाही. मेदू वडा मला 2 मिळाले. हे फोकस का नाही करत रे. आणि हा एक पार्सल, सगळ्यांनाच हा बॉक्स मिळालाय. प्रसादाचा, याच्यामध्ये भात आहे. आता मला कळालंय तर मग मी घेऊन जात जाईन. सगळे तिथे फ्रूट्स आणतात आणि तेच पूजा झाल्यावर डिस्ट्रीब्यूट करतात सगळ्यांमध्ये. हां, प्रसाद म्हणून. तेच फळं आम्हाला मिळाली आणि खूप सही अनुभव होता. म्हणजे इतक्या सुंदर आरत्या झाल्या आणि भजन पण झालं. मी तेवढं सगळं रेकॉर्ड नाही करू शकले, थोडंसं ऑड वाटतं. आणि म्हणजे मेन फोकस आपल्या भक्तीकडे असतो त्यामुळं ते लक्षात पण राहत नाही. पण जेवढं जमलं आहे मला, जेव्हा क्लिक झालं आहे की अरे मी आता काढू शकते, तेवढं मी केलं आहे. 1 तास आम्ही आतमध्ये होतो कंप्लीट, पण असं वाटलं नाही की 1 तास कुठे गेला हे कळलं पण नाही. खूप छान होतं. आणि आता शुक्रवारी त्यांची कुमकुम पूजा आहे. मला असं वाटतं की कुमकुम अर्पण करतात ती वाली पूजा आहे. उद्या गुरुपौर्णिमेचं 7 ते 8:30 सत्यनारायण आहे. आणि रविवारी काय आहे, संकष्टी चतुर्थी गणपतीची हे आहे. मग तेव्हा पण ते म्हणले या म्हणून 7 ते 8:30च बोलले ना, है ना. तर मग ह्या आठवड्यात 3 पुढचे दिवस जे आहेत ते खूप छान आहेत. ते बोलले आज थँक्यू आल्याबद्दल. आणि आम्ही खरं तर थँक्यू म्हणायला पाहिजे त्यांना. इतकं सही सुंदर, इतकं असं प्युअर फील होतं ना तिथे. सगळे शांत असतात, कोणी काही बोलत नाही. त्यांनी पूजा पण खूप छान केली. हां, म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच असाल, इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं ना. मे बी ते हनुमान असतील, महादेव असतील किंवा गणपती, तर इतकं छान वाटतं. आता मी रविवारी येणार आहे कारण का मला संकष्टी चतुर्थी, गणपतीला मी जास्त मानते, हनुमान आणि गणपती दोन्ही देवांना. तर मग मी रविवारी यायचं डिसाईड केलं आहे. आणि रविवारी विशाल पण, असंही विशाल आम्ही संध्याकाळी फ्रीच असतो त्यामुळे येणं असं काही प्रॉब्लेम नाही आहे, है ना. सो ह्या नोटवरती, ह्या एकदम प्युअर नोटवरती हा व्लॉग आपण एंड करूयात. आणि रविवारसाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आधीच. आणि होप यू आर वेल अँड कीप डुईंग वेल. होप यू लाईक दिस व्हिडिओ. बाय बाय. बाय गॉड. आम्ही इथे आलो. मी चॉकलेट मिल्कशेक पिती आहे आणि विशाल चॉकलेट संडे खात आहे. हे ग्रेटर्स, हे सगळ्यात पहिली जागा आम्ही वॉक करत आलो होतो इथे डब्लिनमध्ये आल्यावर. आमच्या हॉटेलपासून इथपर्यंत ही विजिट केलेली सगळ्यात पहिली जागा. आम्ही तिथे सेलिब्रेट करायला आलो कारण का आजचा दिवस खरंच खूप छान गेला है ना. येस. सो विशालने हे घेतलंय, काय याचं नाव, चॉकलेट संडे. सिग्नेचर नाही, ट्रेडिशनल चॉकलेट संडे विथ whipped cream, cherry, and this is something I don't know. चेरी आणि हे पिकन्स आहेत. पिकन बिलकुल सही. इथे हे नॉर्मली मिळतात.